महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू आजपासून मैदानात उतरतायत। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध होणार आहे। या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जातील। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। या वचननाम्यामध्ये नेमकं काय असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दरम्यान उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा सुरू होतील। दोन्ही बंधू एकूण 6 सभा एकत्रित घेणार आहेत। त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा वचननामा आज प्रसिद्ध होईल। पण त्याआधीच ज्युनियर ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत। त्या घोषणा नेमक्या काय होत्या आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिली मोठी घोषणा 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार। 100 युनिट पर्यंत वीज मोफत करू। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये निधी। कोळी महिलांना मा साहेब किचन मधून 10 रुपयात जेवण। तरुणांना रोजगार सहायता निधी देणार। बेस्टचं तिकीट कमी करून 5 ते 10 आणि 15 ते 20 रुपये स्थिर दर करणार। प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणा घर असणार। पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार। डॉक्टर आंबेडकरांच्या नावानं मोठं ग्रंथालय सुरू करणार। प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार। मुंबईत पालिकेतर्फे मोफत पार्किंगची सोय करणार आणि बीपीटीच्या 1800 एकर जागेवर गिफ्ट सिटी सारखं काम करणार। अशा मोठ्या घोषणा ठाकरे बंधूंच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। तर उद्धव ठाकरे आज मुंबईत प्रचार करणार आहेत। बोरिवली आणि कांदिवली मधल्या शाखांना उद्धव ठाकरे भेट देतील। उद्धव ठाकरेंनी काल वांद्र्यामधल्या काही शाखांना भेट दिल्यानंतर आज पश्चिम उपनगरातील शाखांना उद्धव ठाकरे भेट देत आहेत। कांदिवली आणि बोरिवली भागामधल्या 14 शाखांना आणि प्रभागांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करतील। सायंकाळी 6 वाजल्यापासून उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीला सुरुवात होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।